मित्रांनो, 2025-26 साठीचा DTLS एका पवित्र ठिकाणी आपण ऑर्गनाइज केलेला आहे आणि अशा पवित्र ठिकाणी ऑर्गनाइज केल्यानंतर तुम्हा आम्हालाच नव्हे तर पूर्ण डिस्ट्रिक्टला एक अभिमान वाटावा अशा काही गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर त्यांचं DGE सुधीर लातुरे, संगीता वहिनी आणि सर्व टीमनी एक कौतुक करावं, सन्मान करावा आणि या आनंदात आपण सगळे सहभागी व्हावं अशा प्रकारची त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि या ठिकाणी सर्वात प्रथम जी मी गोष्ट सांगतो की आपले एक पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, त्यांच्या हातून अनेक सेवेचे उपक्रम झालेले आहेत. आणि योगायोगाची गोष्ट अशी असते, जेव्हा आम्ही त्यांच्यासाठी एक पोस्टसाठी विनंती करतो की देव त्यांना 2 पोस्ट देतो. कधीही आम्ही त्यांना एक पोस्टची साठी विचार करतो तेव्हा परमेश्वर त्यांच्या वाटेल त्याच्यापेक्षा अपग्रेड झालेली पोस्ट त्यांच्या पदरात टाकतो. आणि हे व्यक्तिमत्व सगळीकडेच सहभागी असते आणि नुसतं सहभागी नाही, वेगवेगळ्या रूपात सहभागी असते. ते रोटरीतच नाही, ते रोटरीच्या शिवाय समाजामध्ये, त्यांच्या पेशामध्ये सहभागी होऊन एक वेगळा ठसा ते निर्माण करतात. आणि ते एकटाच ठसा निर्माण करत नाही, ते सोबत आपल्या पत्नीलाही तेवढ्याच ताकदीनं सहभागी करून घेते आणि त्यांची पत्नी तेवढ्याच ताकदीने त्यांना दाद देते, साथ देते आणि आनंद व्यक्त करते. मग ते कुठल्या रूपात असो, दादा कोणतेच सोंगडे असू शकतो. तर हा दुसरा तिसरा कोणी नाही आहे. तर माझे मार्गदर्शक, सुधीरचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक एवढंच नाही तर आपल्या डिस्ट्रिक्टच्या शिवाय इतर डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा ज्यांना निमंत्रित केलं जातं असे आमचे मित्र, ज्यांची ARRFC असिस्टंट रोटरी रिजनल फाउंडेशन कोऑर्डिनेटर म्हणून निवड झाली, ते आमचे दीपक पोपळे. त्यांचे सर्वांनी टाळ्यांनी कौतुक करावं आणि मी त्यांना मंचावर आमंत्रित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे आदरणीय जे गव्हर्नर डॉक्टर साबूजी यांनाही मंचावर आमंत्रित करतो. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू विधानसभा सदस्य प्रवीण स्वामीजी यांना आमंत्रित करतो की आणि त्यांना सुधीर आपण या ठिकाणी यावं आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी प्रवीण स्वामी यांच्या हस्ते व्हावा. सुचिता दाद आणि साथ देणार म्हटल्यानंतर वहिनी बाजूला कसं राहते. सुचिता वहिनींना विनंती करतो की आपण
यानंतर असंच एक हसरं, गोजिरं आणि सतत गाणारं व्यक्तिमत्व हे आपल्याला आहे. आणि आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये ते जसं सगळ्यांना प्रिय असतं तसं डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्या देशभरातल्या इतर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा ते प्रिय आता हळूहळू होऊ लागलेलं आहे. तर असे आपले दुसरे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश मोटवानी यांची असिस्टंट एंड पोलिओ नाऊ कोऑर्डिनेटर म्हणून निवड झालेली आहे. या ठिकाणी त्यांचाही आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान यानंतर एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या पदार्पणामुळे किंवा ज्यांच्या आगमनामुळे डिस्ट्रिक्टला एक नवीन इतिहास लिहिण्याची संधी मिळाली. अशा आपल्या डिस्ट्रिक्टच्या पहिला महिला गव्हर्नर स्वाती हिरकल यांनी कामातून तर त्यांचा इतिहास निर्माण केलेलाच आहे. जेव्हा जेव्हा आम्ही फेसबुक सोशल मीडियाचं पेज उघडतो तेव्हा स्वातीबद्दल नवीन काहीतरी चांगलं ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय, वाचायला मिळतंय. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, अभिमान वाटेल की स्वातीच्या कामामुळे म्हणजे अनेक लोकांनी अनेक प्रोजेक्ट म्हणून स्वातीची अनेक नावं ठेवली गेली. स्वातीने त्या रायरेश्वराच्या पायथ्याखालून पाणी नेऊन त्या टेकडीवरच्या बायांना जी मदत केली पोहरी, आणि मग त्या बायकांनी स्वातीला पाणीवाली बाई म्हणून, तर त्या परिसरामध्ये पाणीवाली बाई म्हणून ओळख. खरं तर पाणीवाली बाई जुने माणसं इथं असतील तर म्हणाल गोरेला पाणीवाली बाई म्हणायचे. आता रोटरीची पाणीवाली बाई म्हणून स्वातींची ओळख झाली. जेव्हा स्वातीने आपल्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पदाची सूत्र हातात घेतली किंवा कार्याला सुरुवात केली, नवीन नवीन पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे फाउंडेशनचे स्रोत तिने चालू केले आणि कुठून कुठून पैसा येत गेला, कसे कसे प्रोजेक्ट होत गेले, कुणाला माहिती नसायचे पण गोष्टी घडत गेल्या आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण केली. त्याच्यामुळे काही लोकांनी तिला फाउंडेशन वाली बाई म्हणायला सुरुवात केली. एका सत्कारामध्ये आमच्या इस्माईल भाईनी तर म्हणलो की ग्रँट वाली बाई आहे. वाईमध्ये जेव्हा सत्कार झाला त्यावेळेस मला आठवत आहे. तेवढा विचार करू नका, मी सांगतो तुमच्या वतीने. आणि मग असं एक व्यक्तिमत्व. आणि स्वाती जिल्ह्यामध्येच थांबली नाही, डिस्ट्रिक्टच्या बाहेर देशामध्ये डिस्ट्रिक्टमध्ये थांबली नाही. तर मित्रांनो, रोटरीच्या इतिहासामध्ये एक नवीन गोष्ट केव्हा घडली माहिती आहे का? की जेव्हा रोटरी इंटरनॅशनलला कळालं की महिलांच्या हातामध्ये म्हणजे कारभार दिल्यानंतर किंवा काम दिल्यानंतर ते काय करू शकतात आणि काय करू शकत नाही याचा प्रत्यय रोटरीला आला. म्हणून एका वर्षी रोटरीने 5-6 महिलांना सन्मानित करायचं ठरवलं होतं युनायटेड नेशन्सनी. तर त्याच्यामध्ये 2-3 महिला ह्या रोटरीच्या होत्या. परंतु आज ती गोष्ट आपल्या जवळ येऊन ठेपलेली आहे. रोटरी इंटरनॅशनलनी जगभरातील 6 विविध देशातल्या महिलांना एक चॅम्पियन म्हणून निवड केलेली आहे. कुणी जर्मनीचा आहे, कुणी कोलंबियाचा आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा अशी एक महिला भारताची आहे. भारताचीच नाही तर ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या जिल्ह्याची आहे. ती दुसरी तिसरी कोणी नाही, स्वाती हिरकल आहे. या ठिकाणी रोटरीचेच पण आता सरकारमध्ये गेलेले
उपाटा गटाचे 5 प्रेसिडेंट आणखी तुमच्याकडे नाही. रोटरीचे 5 प्रेसिडेंट आदरणीय प्रवीण स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वातीजींचा योग्य तो सन्मान करावा. या संगीताजी. यानंतर आणखी एका व्यक्तीची रोटरी इंटरनॅशनलच्या एका पदावर नियुक्ती झालेली आहे. आपले मित्र 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रमोद पारिक हे CVL साठी अमेरिकेला आजच उडालेले आहेत, म्हणजे फ्लाईट मधून गेलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी आठवण आणि सन्मान व्हावा अशी सुधीरजींची इच्छा होती. म्हणून एंडोमेंट अँड मेजर गिफ्ट को ॲडवायझर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तर टाळ्याच्या गजरामध्ये तुम्ही आणि सगळंच चांगल्या गोष्टी तुम्हीच सांगू लागला तसं जयेश पटेल माझ्याकडे बघू लागले. तर जयेश पटेलांनाही काही सांगायचं आहे. जयेश पटेलांना विनंती करतो की तुमचं चांगलं आहे ते तुम्हीच सांगा. नमस्कार मित्रांनो. ओमजींनी ज्या पद्धतीनं पहिला शब्द वापरला की DTLS ची सुरुवात पंढरपूर येथून होत आहे. मित्रांनो, मी एक गोष्ट अशी सांगू इच्छित आहे. आम्ही वैष्णव म्हणजे पटेल मध्ये आम्ही वैष्णव, आम्हाला ब्रह्मसंमत दिलं जातं. आमचे गुरुजींचं नाव महाप्रभूजी. ते 450 वर्षा अगोदर त्यांचा जन्म झाला आणि ते फिरत फिरत त्यांच्या जीवन कार्यामध्ये 3दा ते पंढरपुरात आले. त्यांना आम्ही गुरु मानतो आणि त्यांचं वंशन जे आहे आजही पूर्ण भारतात महाप्रभूजींचं वंशज म्हणून जाणवलं जातं. जेव्हा आपण त्यांना गुरु मानतो, त्यांच्याजवळ दीक्षा घेतो आणि ती दीक्षा घेतल्यानंतर त्याचं अनुसरण करून पुढचं आपलं जीवन कार्य सुरू होतं. ते विठोबांना फार मानत होते. साक्षात विष्णू भगवानचाच अवतार म्हणजे ते महाप्रभूजी हा एक योग होता. आणि जेव्हा त्यांच्या मनाची स्थिती विचलित असायची किंवा काही त्यांच्या मनासारखं व्हायचं नाही तर ते इथं पंढरपूरला यायचे. आपल्या विठोबाच्या मंदिराच्या समोर नदीकाठा चंद्रभागेच्या पलीकडे महाप्रभूजीची बैठक आहे आणि आम्ही त्या बैठकीला मानतो. तिथं मूर्ती नसते, एक गादी असते आणि त्या महाप्रभूजीची सेवा तिथं चाललेली असते. एका व्यक्तीला जसा आपण भोग देतो, जसं दिवसभराचं त्यांचे कार्य सुरू असतं. मला आज सांगताना आनंद होतो. आज इथं आपल्या 3132 चे सगळे लीडर्स इथं जमलेले आहेत. पूर्ण वर्षभर एका जोश मध्ये ते काम करणार आहेत आणि त्यांचं लर्निंग सेशन सुधीरजींनी आज आयोजित केलंय. ती सुरुवात आहे. मी सुधीरजींना विनंती केली की सुधीरजी, पंढरपूर हा योग एवढा उत्तमरित्या आलेला आहे. माझ्या गुरु या विठोबाच्या दर्शनासाठी इथं येत होते. आज त्यांची मुलं पण येतात, त्यांचे वंशज पण आज इथं पंढरपूर मध्ये येतात. अशा पंढरपूर मध्ये
माझे अजून एक गुरु जे मला 26-27 मध्ये मार्गदर्शन करतील, त्याचं डिक्लेरेशन करायची इच्छा आहे. आणि त्या अनुषंगाने आज आमचे डीजी आमदार साहेब प्रवीणजी हे माझी बॅचमेंट आहेत. 17-18 चे आम्ही दोघं अध्यक्ष आहोत. डिस्ट्रिक्ट फॅसिलिटेटर ओमजी, सुधीरजी, इथे समोर बसलेली सर्व सीओजी मंडळी, सगळे 25-26 चे डिस्ट्रिक्ट ऑफिसर, सेक्रेटरी, डायरेक्टर, त्यांच्यासोबत काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्व संगीता वहिनी, निर्मला भाभी, पोपले मॅडम, या सर्वांच्या हाजीरीत मी माझ्या गुरूंचं नाव जे मला आपल्याला आपल्या डिस्ट्रिक्टला मार्गदर्शन करतील, त्यांनी 2दा आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, अशा गुरूंचं नाव मी आज तुमच्या समोर डिक्लेअर करतो. 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर दीपक पोपले सर. सरांनी इथे यावं. खास इच्छा अशी होती, आपण सर्व जेव्हा कोणतंही कार्य सुरू करतो तेव्हा गणपतीची स्तुती करतो. आज म्हणजे वर्ष 26-27 साठी आणि 25-26च्या सर्व ऑफिसर्स लीडर्सच्या समोर जे जाहीर करून मी एक गणपतीची मूर्ती माझ्यातर्फे आमच्या नवीन गुरूंना मी भेट देऊ इच्छितो. आज त्यांच्या कारकिर्दीच्या वेळापासून त्यांनी जो मेडिकल प्रोजेक्ट केला होता त्यात पण मी सहभागी होतो.